नमस्कार, मी मनीषा। ही मी हाफ पॅन्ट शिवलेली आहे माझ्या मुलासाठी। इलास्टिक टाकलाय, तुम्ही पाहू शकता व्यवस्थित स्ट्रेच होतोय इलास्टिक आणि दोन्ही बाजूला असे साइड पॉकेट दिलेले आहेत। किती सुंदर अशी पॅन्ट शिवून झालेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे मी त्याला हाफ पॅन्ट शिवलेली आहे माझ्या मुलाला। तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। आणि माझ्या साडीवर 2 ब्लाऊज शिवायचे होते, ते आज म्हटलं की शिवूया म्हणून मग ते शिवलेत। आणि साडीमधलेच ब्लाऊज पीस होते आणि साडी आहे पण ती रेग्युलर यूजसाठी आहे, त्यामुळे त्याच्यात काय असे प्रॉपर ब्लाऊज पीस नव्हते, तर त्याला मी थोडं जॉईंट लावलं आहे। आणि आतमध्ये अस्तरलाही कापड कमी होतं, तर तिथे वेगळ्या रंगाचं असं कापड लावून ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे। आता म्हणजे साडी घरीच नेसायच्या साडी आहेत, त्यामुळे त्या चालून जातात आणि आपलं फिनिशिंग चांगलं असेल तर आतल्या बाजूचं असं बाहेरच्या बाजूला काही दिसत नाही। तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघा गळ्याची किती सुंदर अशी आहे। हात पण अगदी व्यवस्थित असे मी मारलेले आहेत। तर असे मी हे 2 ब्लाऊज शिवलेले आहेत। हा दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज आहे, ते पण तुम्ही पाहू शकता की किती व्यवस्थित असं गळ्याचं फिनिशिंग आहे, कटोरीचं फिनिशिंग आहे आणि खूप सुंदर असे ब्लाऊज झाले आहेत। माझ्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा साडी नेसेन तेव्हा हे ब्लाऊज दाखवेन तुम्हाला की कसे झालेत म्हणून। जस्ट असं दाखवेन की हा ब्लाऊज मी त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला असं सांगेन। आणि हा असा वेल फिनिशिंगचा हा माझा दुसरा ब्लाऊज असा शिवून झालेला आहे। तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। तुम्हाला हे ब्लाऊज आणि हाफ पॅन्ट कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा आणि तुम्हाला जर हवं असेल तर मला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। थँक्यू, धन्यवाद।